आजच्या कथेचं शीर्षक आहे सुंदरचे दिवस. लेखिका प्रिया तेंडुलकर. सुरू करूया. ही कथा 2 भागात असणार आहे. आज आपण पहिला भाग ऐकूया आणि उद्या दुसरा. सुरू करते. संध्याकाळी ऑफिसमधून परत येऊन मी टेलिफोनचे निरोप वाचत होते, तर त्यात माझ्या नवऱ्याने त्याच्या ढबोळ्या अक्षरात लिहिलं होतं, सुंदर अमेरिकेहून आलाय, उद्या सकाळी फोन करेल, तुला सांगू नको म्हणाला, सरप्राईज द्यायचं आहे. माझा विश्वासच बसेना. हा कुठून उद्भवला मध्येच. किती वर्ष झाली बरं? 8 की 10? सण आणि तारखा या विषयामध्ये मी मूळचीच कच्ची. इतक्या वर्षात तो जिवंत असल्याची निशाणी एकच, न चुकता दरवर्षी त्याचे माझ्या वाढदिवसाला येणारे शुभेच्छा कार्ड. त्या कार्डावरचा पत्ता आठवणीने नोंदवून घेऊन मी त्याला काही वर्ष लांब लचक पत्र पाठवली. त्याची उत्तरं त्याने कधीही पाठवली नाहीत. मग हळूहळू माझी पत्र त्रोटक होत गेली, अगदी थँक्यू कार्डापर्यंत आली, आणि मग मी तीही थांबवली. या मेल्याला 2 ओळीचं उत्तर द्यायची तस्ती घेता येत नाही, मग मी कशाला माझी लेखणी झिजवू. पण त्याचं शुभेच्छा कार्ड मात्र न विसरता मला पोचत राहिलं. आपल्याकडे आपण नावांची यादी देऊन दरवर्षी न चुकता वाढदिवसाला फुलं पाठवायची व्यवस्था फ्लोरिस्टकडे करतो ना, तशी अमेरिकेमध्ये भेट कार्ड पाठवायची व्यवस्था असावी. आणि त्या एजन्सीकडे सुंदरने दिलेल्या यादीमध्ये माझं नाव आणि जन्मतारीख असावी, असा अंदाज मी बांधला. मधूनच कुणीतरी भेटून त्याच्याबद्दल काहीतरी बातमी देत. मध्यंतरी त्याची दूरची मावशी मला भाजी बाजारात भेटली होती. तिच्याकडून त्याच्या लग्नाची बातमी कळल्यावर मी पुन्हा एकदा नव्या उत्साहाने त्याला अभिनंदनाचं टाव भरून पत्र पाठवलं. त्याच्याकडून काहीही उत्तर आलं नाही. मग एकदा मी परगावी गेले असताना सुंदरच्या वडिलांनी माझ्या घरी येऊन माझ्या नवऱ्याजवळ सुंदरने माझ्यासाठी पाठवलेलं एक छानसं सोन्याचं ब्रेसलेट दिलं. ते पाहून मी इतकी आनंदले की त्या भरात मी पुन्हा त्याला एक पत्र लिहिलं. त्याच्याकडून उत्तर नाहीच. त्यावरून मी असा समज करून घेतला की सुंदर आता बऱ्यापैकी पैसेवाला आणि बिझी अमेरिकन झाला असला पाहिजे. ब्रेसलेटचं वजन बरंच होतं आणि त्याच्यावरचं नक्षीकाम फार कोरीव आणि सुंदर होतं. इतके वर्ष संबंध तुटलेल्या बालपणीच्या मैत्रिणीसाठी सुंदरने इतका खर्च केला होता. यावरून मी फक्त 2च अर्थ काढू शकत होते. एक तर सुंदरच्या दृष्टीत मी अजूनही फार महत्त्वाचे होते, किंवा ब्रेसलेटवर खर्च केलेला पैसा त्याच्या लेखी फार महत्त्वाचा नव्हता. जे असेल ते असेल. पण या माझ्या तर्क लढवण्याच्या नादात मी एक महत्त्वाची गोष्ट नेहमीप्रमाणे विसरले, आणि ती म्हणजे सुंदरच्या वडिलांना आभाराचा फोन करणं किंवा किमान एक थँक्यू कार्ड पाठवणं. हा विचार माझ्या डोक्यातच आला नाही असं नाही. पण मुंबईमध्ये राहून देखील माणसं एकमेकांना हरवून बसतात. तशी मी सुंदरच्या आईवडिलांना हरवून बसले होते. सुंदर प्रथम भारत सोडून गेला. त्यानंतर त्याच्या वडिलांच्या फिरतीच्या नोकरीचा पाठपुरावा मी वर्षभर बऱ्याच यशस्वी रीतीने केला. फोनवर किंवा पत्राने त्यांची खुशाली विचारणं वगैरे. पण नंतर आम्ही एकमेकांना हरवून बसलो. ते निश्चित मुंबईतच राहत आहेत का, आणि असल्यास कुठे, याचा ठावठिकाणा मला माझ्या कामाच्या धबडग्यात ठेवताच आला नाही. याला एक कारण असंही असू शकेल की आम्ही एकमेकांशी इतक्या घनिष्ठ नात्याने कधीच जुळलो नव्हतो. माझं नातं होतं ते सुंदरशी, आणि ते सुंदरचे आईवडील होते, म्हणून ओघाने त्यांच्याशी
आमच्यातला मुख्य दुवा सुंदर होता आणि तोच आमच्यापासून मैलोगंटी दूर गेल्यावर आम्हीही एकमेकांपासून साहजिकच दूर गेलो. माझ्या नवऱ्याच्या हस्ताक्षरातला हा निरोप वाचल्यापासून मी सैरभैर झाले. खूप आनंद, उत्सुकता आणि बरीचशी काळजी अशा वेगवेगळ्या भावनांनी माझ्या डोक्यात ताल धरला. मुख्य काळजी होती ती माझ्या नवऱ्याने निरोपापुढे काढलेल्या 4-5 उद्गार चिन्हांची आणि कंसातल्या प्रश्नचिन्हांची. तसा माझा नवरा संशयी, मालकगिरी माजवणाऱ्या नवऱ्यामधला निश्चितच नाही, पण तोही बापडा पुरुषच आहे. आणि माझ्यासारख्या बाईचा नवरा, माझ्यासारख्या बायकांची जातच वेगळी असते असा त्याचा विश्वास आहे. आणि त्यामुळे वरकरणी न दाखवता तो मला बऱ्यापैकी धाकात ठेवू नये. त्यातून सुंदरबद्दल मी लग्नाआधीपासून त्याला अनेक भाषणं, स्वगतं ऐकवली आहेत. त्यामुळे तो सुंदरशी कसा वागेल हा मुख्य प्रश्न माझ्यासमोर होता. त्यातून मी त्याला ऐकवलेला सुंदर 10-12 वर्षांपूर्वीचा होता. आता त्याचं काय झालं असेल? आम्ही भेटल्यावर आमच्या दोघांचं काय होईल असे अनेक उपप्रश्नही मला दिसत होते. माझा नवरा घरी आल्यावर मी त्याच्याकडे काही बोलायच्या आतच तो अगदी बूट काढता काढताच मला म्हणाला, तुझा सुंदर आलाय. हो, मी वाचला तुझा निरोप. अचानक कसा आला कोणास ठाऊक, तोही इतक्या वर्षांनी. मी म्हणाले. त्याचे वडील वारले. परवा 13वं होतं. माझा नवरा म्हणाला. कोचावर बसून बटाट्याची सालं काढणारा माझा हात एकदम थांबला. सुंदरचे वडील वारले आणि त्याला 13 दिवस झाले आणि तरी मला पत्ता नाही. त्याला भेटले? मी विचारलं. नाही गं, तो 3ऱ्या दिवशी आला. म्हणजे गेले 10 दिवस सुंदर मुंबईत आहे आणि त्याची मला कल्पना नाही. वडील गेल्यावर दुःखात त्याला माझी आठवण झाली नाही. ही गोष्ट आमच्या सध्याच्या नात्याबद्दल मला खूप काही सांगून गेली. कुणाला सांगून निदान एक निरोपाचा फोनही त्याला करावासा वाटला नाही. मी मुकाट पुन्हा बटाटे सोलू लागले. मला माझ्या नवऱ्याबद्दल खूप प्रेम आणि आदर दाटून आला. कोण कुठला सुंदर? याच्या बायकोचा बालमित्र. त्याने फक्त फोटोत पाहिला आणि बायकोच्या बोलण्यातून ऐकला. पण त्याचा फोन आला तर त्याने किती मनापासून सगळी चौकशी केली. शिवाय सुंदरला हवे असलेले सरप्राईज मी कायम ठेवावं म्हणून निरोपही किती स्पष्ट, सविस्तर लिहून ठेवला होता. दुसरा कोणी नवरा असता तर त्याने एवढं थोडंच केलं असतं. माझ्या नवऱ्याने फक्त निरोपापुढे 4 उद्गार चिन्ह काढली आणि 1 प्रश्नचिन्ह. बस. सकाळी 7 वाजताच फोन खणखणला. हॅलो राधा, मी सुंदर. तोच पूर्वीचा बसकट खोगरा आवाज. सुंदर, अरे कुठून बोलतोयस? मी त्याला हवा असलेला आश्चर्यचकित करायचा खेळ खेळायचं ठरवलं. बफेलोहून, तो म्हणाला. मग मागे काय म्हशी ओरडत आहेत? त्याच्या टोकाला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज होता. तो हसला. तेच पूर्वीचं घशातल्या घशात घुमल्यासारखं हसणं. मुंबईतून बोलतोय, तुझ्या अगदी जवळून, शिवाजी पार्कवरून. अरे काय सांगतोस काय? बालमित्राशी प्रौढपणी खेळ खेळणं मला बऱ्यापैकी जमत होतं, माझ्याही नकळत. कधी येतो? आत्ता येतोय, 15 मिनिटात. खरं तर 9:15 मला ऑफिसला जायला निघायला हवं होतं. 8ला कुणी क्लायंट्स माझ्या नवऱ्याला भेटायला यायचे होते, पण त्यातलं काहीच सुंदरला सांगणं मला जमलं नाही. 15 मिनिटात नाही, अर्ध्या तासामध्ये, मी त्याला म्हणाले. बरं बाई, 20 मिनिटांनी येतो, सुंदर म्हणाला. मी फोन ठेवला आणि चहासुद्धा न ठेवता बेडरूमकडे धावले. माझा नवरा बिछाण्यात अस्ताव्यस्त पसरला होता. नेहमीसारखा चक्क घोरत होता.
मी कपाटातून बऱ्यापैकी साडी काढली आणि बाथरूममध्ये गेले. फक्त 2 मिनिटात चिमणीची आंघोळ केली. बाहेर येऊन नेसण्यासाठी साडी उलगडली आणि मग वाटलं नको, सलवार कमीजच घालावा. त्यात मी अधिक बरी दिसते. सुंदरसाठी आयुष्यात प्रथमच मी नटत होते. त्याच्यासाठी बरं दिसावं असं वाटण्यासारखं आमचं नातं कधीच नव्हतं. पण आज तसं करणं फार जरुरीचं होतं. सुंदर इतक्या वर्षांनी मला पाहणार. त्याच्यासमोर मला माझ्या परीने सर्वोत्तम दिसायलाच हवं. मी आरशात बघून केस विंचरत होते, तर मला आरशातून दिसलं की माझा नवरा माझ्याकडे बिछाण्यावर पडल्या पडल्या पाहतोय. मला अवघडल्यासारखं झालं. आज इतक्या सकाळी कुणीकडे? काल म्हणाली नाहीस? माझा नवरा म्हणाला. अरे सुंदर येतोय, आत्ताच येतो म्हणाला. मी त्याला म्हटलं की सकाळची फार घाई असते, चहा आण बुवा असं म्हणत माझा नवरा कूस पालटून पुन्हा झोपून गेला. मी घाईघाईने जमिनीवर पडलेली साडी उचलून कपाटात कोंबली. ती त्याला अजून दिसली नसेल तर यापुढे दिसू नये म्हणून. स्वयंपाकघरात मी चहा करत होते तेव्हा दाराची घंटा वाजली. मी दरवाजा उघडला. सुंदर त्याचं ते पूर्वीचंच वाकडं हसत हात कमरेवर ठेवून उभा होता. पूर्वी इतकाच लुकडा, केस अधिकच विरळ झालेले. बघतेस काय अशी? आत तर बोलवशील मला? तो मला म्हणाला. मी त्याला आत घेतलं, दरवाजा बंद केला आणि चक्क त्याच्या गळ्यात पडले. सुंदरने माझ्या केसावरून हात फिरवला तर माझ्या नकळत मला रडूच फुटायला लागलं. काही क्षण आम्ही तसेच राहिलो. मी शांतपणे रडत होते आणि सुंदर माझ्या केसांवरून हात फिरवत होता. पाठीमागून माझ्या नवऱ्याचं त्याच्या सकाळच्या किंचित नाकातल्या खरखरीत आवाजाचं हाय ऐकू आलं. मी गडबडीने सुंदरपासून दूर झाले. सुंदरने माझा हात तरीही धरूनच ठेवला होता आणि तो माझ्या नवऱ्याला म्हणाला, हाय, नाईस टू मीट यू. मग त्याने माझा हात सोडला आणि पुढे जाऊन माझ्या नवऱ्याशी हस्तांदोलन केलं. सो यू आर मिस्टर राधा. एकदाची भेट झाली म्हणायची आपली. सुंदर म्हणाला. येस, आय एम मिस्टर राधा. माझा नवरा मिश्किल हसत म्हणाला. आणि तूच तो सुंदर. माझी खात्री होती आपण भेटणार, पण राधाने आशा सोडली होती. ती लहानपणापासून निराशावादी. त्यातून माझ्यावर तर तिचा कधीच विश्वास नव्हता. सुंदर म्हणाला. वेल, माझ्यावरही संपूर्ण आहे असं मला वाटत नाही आहे, माझा नवरा म्हणाला. मग दोघेही गडगडून हसले. माझ्या एकदम लक्षात आलं की आत गॅसवर चहा उकळतोय. मी आत धावले, गॅस बंद करून चहावर झाकण ठेवलं आणि बेसिनशी जाऊन तोंड खसाखसा धुतलं. लिपस्टिकचा नखरा पार पुसून गेला, पण त्याची मला आता फारशी गरज वाटली नाही. सुंदर आणि मी जिथून एकमेकापासून वेगळे झालो होतो तिथेच पुन्हा एकमेकांशी भेटलो होतो याची मला खात्री सुंदरच्या स्पर्शातून झाली होती. तोच तो मायेचा, वडिलकीचा हळुवार स्पर्श. लहानपणी केलेल्या गुद्दागुद्दीनंतर कुमार वयात आम्ही एका वेगळ्या पातळीवर भेटलो. तेव्हा प्रथम झालेला. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर असं सांगणारा. मला खूप हलकं आणि सुरक्षित वाटलं. चहाचे कप घेऊन मी बाहेरच्या खोलीत गेले. तर दोघेही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आणि त्यांचे गैरव्यवहार या विषयावर बोलत होते. फार दिवसांची ओळख असल्यासारखे नाही, तरी 2 सुशिक्षित पुरुषांचं पहिल्या भेटीतच बऱ्यापैकी जमल्यासारखं. माझ्या नवऱ्याच्या स्वभावाचा हा पैलू मला अपरिचितच होता. जसा तो पहिल्या भेटीत न आवडलेल्या माणसांशी बऱ्यापैकी खडूस वागू शकतो, विशेषतः माझ्या परिचयाच्या माणसांशी. सुंदर, तू होता तसाच आहेस रे, बारीक, उंच.
आणि गबाळा, मी म्हणाले. वेल, अमेरिकेत राहून पुरुषांची उंची वाढू शकते की काय हे मला माहिती नाही, पण जाड व्हायचा आणि व्यवस्थित राहायचा मी प्रयत्न करून पाहिला. दोन्हीतही अपयश आलं. सुंदर म्हणाला. तुझी बायको हल्ली आहे काय रे? मी मगाशी विचारलंच नाही. हा प्रश्न फोनवरूनच विचारायला हवा होता. नाही, तिला रजा मिळाली नाही. सगळं इतक्या अचानक घडलं की मलाही फारशी रजा मिळू शकली नाही. आजचा शेवटचा दिवस आहे रजेचा, सुंदर म्हणाला. म्हणजे तू उद्या जाणार? मी विचारलं. माझ्या नकळत मला धक्का बसल्याचं मला जाणवलं. हो, उद्या पहाटे 3चा रिपोर्टिंग टाईम आहे. अरे, आम्ही तर तुला आज संध्याकाळी आमच्याबरोबर पार्टीला नेणार होतो, माझा नवरा म्हणाला. मी चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. तर म्हणाला, रात्री प्रसादचा फोन आला होता. तू पोळ्या करत होतीस. म्हणाला जेवायला या. मी सुंदरचं कारण सांगितलं तर म्हणाला त्याला घेऊनच या. परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांचं नाहीतरी त्याला फार वेळ आहे, माहितीच आहे तुला. मला माझ्या नवऱ्याचं ते शेवटचं वाक्य अजिबात आवडलं नाही. मुळात त्याचा तो प्रसादच आवडत नाही. त्यातून परदेशी स्थायिक झालेला भारतीय म्हणून सुंदरला घेऊन जायचं. पण सुंदर म्हणाला, हो, मी येईन की, मोकळाच आहे मी दिवसभर. मला खरं तर सुंदरशी निवांतपणे बोलायचं होतं. हरवलेल्या 8-10 वर्षातला सुंदर शोधून काढायचा होता. पण आता दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी तो प्रसाद आणि पहाटे 3ला तो सुंदर जाणार. म्हणजे पुन्हा हरवणार. दरवाजाची घंटा वाजली. आला वाटतं शर्मा, माझा नवरा म्हणाला. त्याने दार उघडलं. काळसर वांगी रंगाची 3-4 माणसं घरात शिरली. माझ्या नवऱ्याचे क्लायंट्स. आता मी जरा धंदा करतो. एक्सक्यूज मी सुंदर, माझा नवरा म्हणाला. मी सुंदरला म्हणाले, चल आपण आज स्वयंपाक करत बसूया, मी एकीकडे नाश्ता तयार करते. सुंदर डायनिंग टेबलाजवळ खुर्चीत बसला. मी फ्रीजमधून अंडी काढून फेटायला सुरुवात केली. सुंदर, तू अजून करपलेली आमलेट खातोस? मी विचारलं. खूप दिवसात नाही खाल्लं. तिथे आमलेट करपत बसायला वेळच नसतो. शिवाय सुजीला स्क्रॅम्बल्ड एग्ज आवडतात. तेच करतो नेहमी. तेच करतो म्हणजे तू नाश्ता तयार करतोस? हो. तिला स्वयंपाक करता येत नाही फारसा. फक्त स्पॅगेटी आणि फिश अँड चिप्स येतात. ब्रेकफास्टला ती कशी खाणार ना. डिनरला आलटून पालटून बहुतेक तेच करते ती, पण तिलाही तेच खायचा कंटाळा येतो. मग मी स्टेक्स, स्ट्यू वगैरे करतो. बाय द वे राधा, मी उत्तम स्टेक्स करतो हो. इथे काकींना त्रास द्यायचास आमलेट पुरेसं करपलेलं नसलं की, मी म्हणाले. आज माझं आमलेट अगदी पूर्ण करपव हो, तो म्हणाला. मी गॅसवर फ्राईंग पॅन ठेवून कांदा चिरायला विळीवर बसलाय. तर तो हसत हसत म्हणाला, छान वाटतं हो तुला असं स्वयंपाक करताना पाहून. तुला पूर्वी चहा देखील करता येत नव्हता. तुला आठवतं सुंदर, एकदा माझ्या घरी कुणी नव्हतं आणि तू मागेच लागलास चहा कर म्हणून. मी केवढा प्रयत्नाने चहा केला तर तो पिऊन तू बकाबका ओकला होतास. मी म्हणाले. तुझं लग्न झाल्यावर कळलं तेव्हा मला तुझ्या नवऱ्याची काळजीच वाटत होती. काय नाही रे, जमतं एकदा जमवल्यावर. लग्नानंतर तर बरंच काही जमवून घ्यावं लागतं, मी म्हणाले. तर तो हसत म्हणाला, हो, मला नाही जमलं. अगदी ब्रेकफास्टपासून पोराचे लंगोट बदलण्यापर्यंत सगळं करतो. तिथे करायलाच लागतं गं. अरे माझा नवरा फक्त जेवायला स्वयंपाकघरात येतो. एरवी चुकून फिरकतही नाही. चहा आणि पाणी बसल्या जागी द्यावं लागतं ठोंब्याला, मी म्हणाले. त्यावर सुंदर म्हणाला, चैन आहे लेकाची. सुंदर,
तुझ्या मुलाचं नाव काय रे? मी विचारलं. स्टीवन. सुजीच्या आजोबांचं नाव ठेवलं आहे. स्टीवन बॅनर्जी. मी मनातल्या मनात म्हणून पाहिलं. कसंच वाटलं. कुणासारखा दिसतो रे? सुंदरने खिशातून एक रंगीत फोटो काढून माझ्या हातात दिला. एक उंच कमनीय बांध्याची सोनेरी केसांची रेखीव बाई आणि तिच्या मांडीवर निळ्या डोळ्यांचा, डोक्यावर एकही केस नसलेला गुटगुटीत मुलगा. हे सुंदरचं कुटुंब आहे यावर माझा विश्वासच बसेना. कुठे हे गोरेपान धष्टपुष्ट मायलेक मला त्या दोघांचा सुंदरशी आणि सुंदरचा त्यांच्याशी संबंधच जोडता येईना. वाटलं सुंदर खोटं बोलतोय, काहीतरी फसवाफसवी करतोय. हिंदी सिनेमात परदेशाहून येणारा कुणी लुच्चा गरीब भोळ्या भारतीयांना खोटे फोटो दाखवून नाटकं करतो ना, तसलं काहीतरी मला आठवलं. सुंदर, ही खरंच तुझी बायको आहे काय रे? आणि हा मुलगा? खरंच म्हणजे अगदी अमेरिकन कायद्यानुसार केलेली बायको. आणि हा निसंशय माझाच औरसपुत्र, सुंदर म्हणाला. मी त्याच्या चेहऱ्यावर अभिमान, गर्व शोधत राहिले, पण मला तसलं काही दिसलंच नाही. माझा नाही विश्वास बसत. तू घेऊन ये बघू एकदा त्यांना भारतात, मगच विश्वास ठेवेन मी म्हणाले. अगं, तिला यायचं आहे. यावेळी तर फार मनात होतं तिच्या, पण तितका वेळच मिळाला नाही. सकाळी 8ला लॅबमध्ये फोन आला. तिनेच मग धावपळ केली, बुकिंग, कॅश अरेंजमेंट. त्यादिवशीसुद्धा मला रजा मिळाली नाही. लकीली तिचा हाफ डे होता आणि आम्ही नुकतेच लॉस एंजल्सहून आलो होतो तिच्या भावाकडे जाऊन. त्यामुळे रजाही संपलेली. मी तर बिनपगारी रजा घेऊन आलो आणि तिनेही तसंच केलं असतं तर. सुंदर बोलता बोलता एकदम थांबला. म्हणजे सुंदरची आर्थिक परिस्थिती तितकीशी बरी नसावी, मी अंदाज बांधला. आणि तरीही त्याने मला इतकं महागडं ब्रेसलेट पाठवलं. मला एकदम अस्वस्थ वाटलं. त्याच्यासाठी काहीतरी तशीच मूल्यवान वस्तू आणायला हवी, मी मनात ठरवलं. पण आज तर काहीही पुरेशी कॅश नाही. नवऱ्याकडे मागणं मला नको वाटलं, पण बँकेत जायचं म्हणजे लवकर निघायला हवं. मी घड्याळात पाहिलं. 8:30 वाजून चालले होते. अजून माझा नवरा बाहेरच्या खोलीत त्या जांभळ्या माणसांशी हुज्जत घालत होता. तो येणार तेव्हा त्याला गरम गरम आमलेट घालून द्यावं लागणार, म्हणजे निघायला उशीरच होणार. मीही तेव्हाच खाणार, म्हणजे निघायला नक्कीच उशीर होणार. मी सुंदरचं आमलेट व्यवस्थित करपवलं आणि त्याच्यासमोर ठेवलं. खुर्चीत बसून त्याच्या पावाला लोणी लावू लागले. तुझं कुठे आहे? सुंदरने विचारलं. मी घेते ना, तू सुरू तर कर, मी म्हटलं. माझ्या नवऱ्याला मी सुंदरबरोबर खाल्लेला आवडेल की नाही ह्याची मला खात्री नव्हती, पण मी ते त्याला सांगितलं नाही. जेवणा खाण्यासाठी मी त्याच्याबरोबर असावं असा त्याचा हट्ट असतो. तो मी पुरवला नाही तर बऱ्यापैकी चिडतो. आज मला त्याला कुठल्याही परिस्थितीत चिडू देणं आवडलं नसतं. खूप दिवसांनी काय, वर्षांनी असं कुणीतरी गरम गरम खाऊ घातलं आहे मला, अगदी बटर लावून देऊन. आणि घरचं लोणी तर नानी वारल्यापासून मी प्रथम खातोय, म्हणजे तब्बल 22 वर्षांनी. तू कधी शिकलीस लोणी काढायला? त्याने विचारलं. शिकले माझ्या सासूकडून, मी म्हणाले. तिने तिचा श्रीकृष्ण घरच्या लोण्यावर आणि लोणकड्यात तुपावर वाढवला आहे. पाहिला नाहीस कसा गुटगुटीत प्रशस्त पोटाचा आहे, मी हसत म्हणाले. पोटबीट काही एवढं सुटलेलं नाही आहे त्याचं, सुंदर म्हणाला. पण छान आहे. अ फाईन मॅन, नो डाऊट. तुझी निवड उत्तम होतीच म्हणा पहिल्यापासून. एकेकाळी होती, आता काहीही चालतं, मी म्हणाले. सगळं कळल्यासारखा सुंदर मग काही वेळ गप्प बसून खात राहिला. तसं बसून खाताना
मला खूप लहानपणचा अगदी लहानसा पोरगा वाटला तो. त्याच्या आईवडिलांबद्दल काहीतरी बोलावंसं वाटत होतं, पण धाडस होईना. त्याच्या अनुपस्थितीत मी त्यांना एकदाही भेटले नाही, तसा प्रयत्नही केला नाही. याबद्दल मला अपराधी वाटत होतं. अचानक सुंदरने मला विचारलं, राधा, आर यू हॅपी? म्हणजे काय? मी माझ्या नकळत दचकून बशीतला दुसरा पावाचा तुकडा उचलला आणि त्याला लोणी लावायला घेतलं. सुंदर काहीतरी विचारणार असं मला काही वेळापासून वाटतच होतं. म्हणजे तू सुखी आहेस का? तू सुखी आहेस ना? तो माझ्याकडे पाहत खायचं थांबवून म्हणाला. सुख ही मनाची एक अवस्था आहे सुंदर. त्या अवस्थेत आपण मनाला आणून पोचवलं तर आपण सुखी असतो. मला हे बऱ्यापैकी जमलं आहे असं वाटतं. मी दुःखी असण्याचं मला काही कारणच वाटत नाही आहे. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, सुंदर म्हणाला. तू प्रश्नाला बगल देण्या इतकी मोठी झालीस ह्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. मला वाटायचं तू कायम पूर्वीसारखी छोटीच राहशील, प्रामाणिक आणि सडेतोड. प्रौढपणा कुणाला चुकलाय सुंदर, आणि तडजोड ती तर सगळ्यांनाच करावी लागते. पूर्वी मी माऱ्या ऐटीत टीका करायची तडजोड करणाऱ्या, भागवून घेणाऱ्या लोकांवर. तेव्हा भलं वाटायचं आपण फारच मॅच्युअर आणि शहाण्या आहोत म्हणून. तसंच थोडं राहता येतं आयुष्यभर. मी प्रौढ झाले सुंदर, पण अशी बरीच आहे की मी. पण तू सांग ना, तू सुखात आहेस? मला वाटलं सुंदर म्हणेल, प्रश्न दुसऱ्यावर उलटवण्याचा तुझा स्वभाव कायम आहे. पण नाही. तो म्हणाला, येस आय ॲम हॅपी, व्हेरी व्हेरी हॅपी. याहून सुखात मी कधीही नव्हतो. मला एकदम ते सारं खोटंच वाटलं. मी त्याच्याकडे पाहिलं तर तो चेहरा अगदी फुलवून बसला होता. तितक्यात माझा नवरा आत आला. चल राधे, मला खायला दे. साले मुद्द्यावरती येतच नाहीत आणि बोलणंही संपत नाहीत. अजून आंघोळ करायचे, दाढी आज बहुतेक बारगळणार. माझे कपडे काढून ठेवलेस? आज कॉन्फरन्स आहे. ती राखाडी वुलनची पॅन्ट आणि पांढरा बुशर्ट काढून ठेव. आला का लॉन्ड्रीतून? त्याचं एक बटन तुटलं होतं, शिवलंयस? मी दचकले. मुळात राखाडी पॅन्ट तर याने परवाच लॉन्ड्रीत दे म्हणून सांगितलं होतं. ते आज कशी येणार धुवून? आणि बटनाचं ते तर मी साफच विसरले होते. बोलले तर सुंदरसमोर रोजचा सगळा सुखसंवाद घडणार होता. मी असं सकाळी सकाळीच आलो आणि तुमची सगळी धांदल उडवून दिली, सुंदर म्हणाला. अरे छे, हे आमचं रोजचंच आहे. उलट आज तुम्ही आलात ना म्हणून सकाळी सकाळी राधाबाई इतक्या प्रसन्न आणि टवटवीत आहेत, नाहीतर रोज सकाळी कशा. मी माझ्या नवऱ्यासमोर त्याचं आमलेट ठेवलं आणि त्याच्या कपड्याचं पाहायला पुढचं काहीही न ऐकता आत पळाले. नेहमीप्रमाणे त्याच्या कपड्यावरून आमचा सुखसंवाद मग आतल्या खोलीत रंगलाच. माझे आळशीपण, अव्यवस्थितपणा वगैरे वगैरे वगैरे. सुंदरला तो ऐकू जाऊ नये म्हणून मी खोलीचा दरवाजा लावून घेतला. नटून सजून बाहेर आल्यावर बूट घालताना मोजावरून माझा नवरा चिडला. ते मुद्दाम सुंदरच्या कानासाठी होतं की काय अशी शंका मला आली. पण ते सगळं सुंदरने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने छान घेतलं. मला म्हणाला, छान दिसतेस तू अशी नवऱ्याच्या मागे पुढे धावताना. यावर माझा नवरा म्हणाला, नवऱ्याच्या मागे पुढे? वेल वेल वेल. तर सुंदर त्याला म्हणाला, भाग्यवान आहात प्रभाकरराव. माझ्या नवऱ्याने यावर खांदे बिंदे पाडून बापूडवाणा चेहरा केला आणि म्हणाला, आता राधा भाग्याची वाटते का? आणि खो खो हसत सुटला. मला रेल्वे स्टेशनवर उतरण्यासाठी माझ्या नवऱ्याने गाडी थांबवली. तर सुंदर म्हणाला, राधा मीही येतो.
लोकलमधून प्रवास केल्याला किती वर्ष लोटली. मी गडबडले. घाईघाईत त्याला म्हणाले, अरे छे छे, वेड लागले का तुला? शिवाय गर्दी किती असते ह्या वेळेला. तुला हा सोडेल आरामात. मग संध्याकाळी भेटू नक्की. हं, ये हं का. आणि स्टेशनच्या गर्दीत शिरले. चुकल्यासारखं वाटत राहिलं. इतक्या झटकन मी सुंदरला झिडकारायला नको होतं. त्याला काय वाटेल आता संध्याकाळी तो परत येईल का, की पुन्हा हरवून जाईल. मला खूप खूप भीती वाटली.